रोहा नगरपालिकेतील मुख्याधिकारी श्री एडके यांच्या कार्यशैलीवर रोह्यातील जनतेमध्ये मोठी नाराजी आहे। विकास कामांमध्ये अपारदर्शकता, निकृष्ट दर्जाची कामे, अर्धवट राहिलेली विकास प्रकल्पे आणि ठेकेदारांचे खुलेआम लाड अशा मुद्द्यांवरून ठाकरे गटाचे तालुका प्रमुख समीर शेडगे यांनी मुख्याधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केलेत। शहरात मंदिर बांधकाम अपूर्ण, पाणीपुरवठ्याची समस्या बिकट, औषध फवारणी बंद, तुंबलेली गटारे, अस्वच्छता आणि सर्वत्र खोदकाम सुरूच अशी दयनीय परिस्थिती असताना मुख्याधिकारी केवळ इव्हेंट्स आणि फोटोजसाठी उत्सुक आहेत। त्यांना रोहा शहराच्या समस्या माहीतच नाहीयेत असा आरोप देखील समीर शेडगे यांनी केलाय। रोहा शहरात भुयारी गटार योजना सुरू आहेत, परंतु हे काम निकृष्ट दर्जाचे असून ठेकेदारांनी एस्टिमेट नुसार काम न करता मनमानी सुरू केली आहे। खोदकामानंतर योग्य रीतीने रोलिंग केले जात नाहीये, रेडीमिक्स कॉन्क्रीटचा वापर होत नाहीये आणि कामाचा दर्जा अत्यंत सुमारे असल्याचा स्पष्ट दिसून येत आहे। याकडे लक्ष देण्याऐवजी मुख्याधिकारी केवळ या ठेकेदाराला सहकार्य करण्यात गुंतलेत असा आरोप शेडगे यांनी केलाय। महिला सशक्तीकरणासाठी आणि नागरी सुविधांसाठी तब्बल 50 लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेले महिला भवन आज ठेकेदाराच्या गोडाऊनमध्ये रूपांतरित झाले। हेच का प्रशासन? हा निधी जनतेच्या सुविधांसाठी होता की गुजरातच्या ठेकेदाराच्या सोयीसाठी, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत। खासदार सुनील तटकरे यांचा प्रशासनावर वचक असून त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकास कामे झाली आहेत, मात्र रोहा नगरपालिकेतील मुख्याधिकारी याकडे गांभीर्याने पाहत असून विकास कामांच्या नावाखाली भ्रष्टाचार वाढीस लागलाय। यामुळे तटकरे यांनी यामध्ये लक्ष घालावे अशी मागणी तालुका प्रमुख समीर शेडगे यांनी केली आहे। मुख्याधिकारी जनतेसाठी काम करत आहे की ठेकेदारांसाठी, असा थेट सवाल माजी नगराध्यक्षांनी उपस्थित केलाय। महिला भवन सारखी इमारत ठेकेदाराच्या ताब्यात देण्यामागे कोणता सौदा झाला? नगरपालिकेच्या निधीचा वापर कशासाठी आणि कोणाच्या फायद्यासाठी होतो आहे, याबाबत चौकशी व्हावी अशी मागणी देखील केली जात आहे। या प्रकरणी राज्य सरकार दरबारी आवाज उठवणार असल्याचे समीर शेडगे यांनी स्पष्ट केले। मुख्याधिकारी एडगे हे जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष करून ठेकेदारांसाठी झटत आहेत, हे रोहेकर नागरिक सहन करणार नाहीत, असेही त्यांनी ठणकावून सांगितले। या प्रकरणी रोहा नगरपालिकेतील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास मोठे जन आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय। आपले सर्वांचे रायगडचे खासदार आदरणीय तटकरे साहेब हे कर्तृत्वाने आणि कामाने खूप मोठे आहेत। आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेब त्यांच्याबरोबर ते काम करतात। कुठलेही आयपीएस अधिकारी असतील किंवा आयएएस अधिकारी असतील, तटकरे साहेबांच्या खुर्चीला बाजूच्या बाजूला खुर्ची लावून पण बसण्याची कोणी हिंमत दाखवत नाही। पण रोह्याला लाभलेले सीओ साहेब हे तटकरे साहेबांच्या बाजूला खुर्ची लावून बसतात। एवढं मोठं कर्तृत्वान सीओ आपल्याला रोहेकरांना सापडलेला आहे। आज आपण बघितलं तर सीओ अतिक्रमणावरती जास्त भर देत आहे, पण रोह्यामध्ये चाललेलं जे भुयारी गटरचं काम आहे त्याच्याकडे दुर्लक्ष जात आहे। सीओना अजून रोहा कुठं चालू होतो आणि कुठं समाप्त होतो हेही अजून माहिती नाहीये। आज आपण बघायला गेलं तर भुयारी गटरचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं चालू आहे। पहिलं प्रथम सीओनी हे जे काही ठेकेदार आलेत हे गुजरातवरनं आलेले आहेत, त्यांच्यासाठी एक खुलं दालन सीओ साहेबांनी दिलेलं आहे। महिला बचत गट जे तटकरे साहेबांनी 50 लाख रुपये खर्च करून म्हाडामध्ये बांधलेलं आहे, ते संपूर्ण अंधन त्यांना दिलेलं आहे। त्याचं संपूर्ण जे काय माल असेल, त्यांचे काय मशिनरी असतील, ते तिथं त्यांनी गोडाऊन म्हणून वापरत आहेत। एकीकडे आपण म्हणतो लेक माझी लाडकी बहीण योजना जी महिलांसाठी तटकरे साहेबांनी इथं केले, पण आज त्याचा उपयोग फक्त त्या ठेकेदाराच्या गोडाऊनसाठी हे पडत आहेत। आज शहरामध्ये आपण जे काय काम बघतात भुयारी गटरचं, ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं चालू आहे। खरं म्हणाल तर दमखाडीपासून ते खारी पोलीस स्टेशन पर्यंत जे काय काम कॉन्क्रिटीकरण झाले आहे, त्याच्या खालचे सगळे मॅनहोल्स आता बुजलेले आहेत। तिथून आता कुठेही असा रस्ता नाही काय राहिलेला नाहीये का जिथे आपण खोदून करून पुन्हा ते रस्ता हे करू। आज जो काय ठेकेदार जे काय काम करत आहे त्या ह्याच्यामध्ये ते खोदाई करतात, तो चिखलाचा माती पुन्हा त्यातच टाकतात। एस्टिमेट असा बोलतो का तुम्ही एकदा खोदाई केलं का त्यामध्ये एक चांगला मुरूम आणून टाकायला लागतो, त्याच्यामध्ये रोलिंग करायला लागतो, सोलिंग करायला लागतो आणि आरएमसीनी पुन्हा आरएमसीचा प्लांट मधला कॉन्क्रिटीकरण आणून त्याच्यावरती
पण असं कुठलंही काम तिथं होत नाहीये. ना सीओ साहेब तिथं सगळीकडे दुर्लक्ष केलेलं आहे. का एवढं दुर्लक्ष केलंय मला काय माहिती नाहीये. पण हे सगळं अत्यंत सांगायला गेलं तर रोहेकरांच्या दृष्टीने खूपच हे क्लेशदायक आहे. आज एसटीपी प्लांट म्हणजे सर्च ट्रीटमेंट प्लांट साठी आपल्याला आज जागा नाहीये. आश्रममध्ये आपण जे काय बांधणार आहोत त्या ह्याच्यामध्ये पण तिथं पण आपल्याला जागा सापडत नाहीये. ती जागा जी काय आहे ती अत्यंत उंचावरती आहे. हा पाणी इथनं रोहे शहरातून तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. पोहोचला तर ते नदीच सोडून द्यायला लागेल. मग आपली नदी पुन्हा कुंडलिका जी आपली मायभवानी आहे ती पुन्हा आपली खराब होणार आहे. त्यामुळे कुठलाही नियोजन या सीओ साहेबांकडे नाही आहे. मी विनंती करतो तटकरे साहेबांना का आपण ह्याच्यामध्ये संपूर्ण लक्ष टाकावं आणि रोहेकरांना न्याय द्यावं आणि हा कर्तव्य दक्ष सीओ साहेब यांच्यावरती लक्ष घालावं. आम्ही सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, नगरविकास मंत्री आदरणीय शिंदे साहेब असतील यांच्याकडे नक्की करणार आहोत आणि अगदी पहिली करणार आहोत. आम्ही पत्र पण आमचे टाईप झालेले आहेत. आम्ही नक्की त्याचे हे सगळे पुरावे मुख्यमंत्री आणि यांच्याकडे देणार आहोत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल ह्याच्यामध्ये नक्की आवाज उठवणार आहे. शिवसत्ता टाइम्ससाठी अक्षय जाधव, रोहा. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.